नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आता आपण बघणार आहोत गुन्ह्याची संकल्पना, तीही सामाजिक दृष्टिकोनातून. आज आपण एका अशा मूलभूत प्रश्नावर बोलणार आहोत जो कायद्याच्या अभ्यासात नेहमीच समोर येतो. गुन्हा म्हणजे नक्की काय? जे कायद्याच्या पुस्तकात लिहिलंय ते, की जे समाजाला चुकीचं वाटतं ते? तर हाच तो कळीचा प्रश्न आहे. गुन्हा कोण ठरवतं, कायदा की समाज? याच एका प्रश्नाभोवती आपलं आजचं संपूर्ण विश्लेषण फिरणार आहे. चला तर मग या दोन्ही बाजूंना आपण सविस्तरपणे समजून घेऊया. चला सुरुवात करूया गुन्ह्याच्या अगदी कठोर कायदेशीर व्याख्येपासून. म्हणजे कायदेतज्ञ गुन्ह्याकडे कसं पाहतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, LLB आणि नेट सारख्या परीक्षांमध्ये हा प्रश्न हमखास विचारला जातो, त्यामुळे हा भाग आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ब्लॅकस्टोन यांच्या मते गुन्हा म्हणजे काय? तर सार्वजनिक कायद्याचं उल्लंघन करणारी कोणतीही कृती. आता इथे पब्लिक लॉ हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. याचा अर्थ काय होतो तर गुन्हा हा फक्त एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नसतो, तो संपूर्ण समाजाच्या विरोधात असतो आणि म्हणूनच सरकार म्हणजेच स्टेट त्याची दखल घेतं. ऑस्टिन यांनी तर हा फरक आणखी सोपा करून सांगितला आहे. ते म्हणतात, बघा, ज्या चुकीच्या विरोधात सरकार स्वतः कारवाई करतं तो झाला गुन्हा, पण ज्या चुकीच्या विरोधात फक्त पीडित व्यक्तीच कारवाई करू शकते ती झाली दिवाणी चूक किंवा सिव्हिल इंजुरी. गुन्हा आणि दिवाणी चूक यामधला हा मूलभूत फरक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मग या कायदेशीर व्याख्यांमधून आपण काय शिकलो? परीक्षेत उत्तर लिहिण्यासाठी हे 4 मुद्दे अगदी पाठ करून ठेवा. 1. गुन्हा हा राज्याचा किंवा समाजाच्या विरोधात असतो. 2. त्याला शासनाकडून शिक्षा दिली जाते. 3. ती खाजगी चूक नसते. आणि 4. त्याच्या विरोधात खटला चालवण्याची जबाबदारी ही सरकारची असते. बरं, पण इथे एक इंटरेस्टिंग प्रश्न उभा राहतो. जर कायदाच गुन्हा ठरवतो, मग कायदा बदलला तर गुन्ह्याची व्याख्याही बदलते का? म्हणजे गुन्हा ही संकल्पना कायमस्वरूपी आहे की ती बदलत राहते? याचा आपल्याच देशातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे सती प्रथा. विचार करा, एकेकाळी सती जाण्याला समाजात प्रतिष्ठा होती, पण 1829 मध्ये कायद्याने त्यावर बंदी आणली. आणि आज तर सतीप्रथेला प्रोत्साहन देणं हा एक गंभीर गुन्हा आहे. म्हणजे बघा, जी गोष्ट एकेकाळी गौरवाची होती तीच आज कायद्याच्या नजरेत गंभीर गुन्हा ठरली आहे. गुन्हा फक्त काळानुसार नाही तर जागेनुसारही बदलतो. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या नेवाडा राज्यात जुगार खेळणं पूर्णपणे कायदेशीर आहे, पण आपल्या भारतात बहुतेक ठिकाणी तो गुन्हा मानला जातो. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की गुन्ह्याची कायदेशीर व्याख्या ही सापेक्ष आहे, म्हणजे रिलेटिव्ह आहे, ती निरपेक्ष किंवा ॲब्सोल्यूट नाही. मग जर कायदाच स्थिर नाहीये, तो बदलतोय, तर मग गुन्ह्याचं खरं स्वरूप काय आहे? केवळ कायद्याच्या पुस्तकातली एक व्याख्या म्हणजे गुन्हा, की त्या पलीकडेही काहीतरी आहे? हाच प्रश्न आपल्याला गुन्ह्याकडे पाहण्याच्या एका दुसऱ्या, अधिक व्यापक दृष्टिकोनाकडे घेऊन जातो. आतापर्यंत आपण कायद्याच्या चष्म्यातून बघत होतो. आता तो चष्मा थोडा बाजूला ठेवूया आणि एका मोठ्या सामाजिक दृष्टिकोनातून गुन्ह्याकडे पाहूया. हा दृष्टिकोन फक्त काय गुन्हा आहे हे नाही सांगत, तर एखादी व्यक्ती गुन्हा का करते याच्या मुळाशी जातो. हे उदाहरण बघा, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. एका वडिलांनी आपल्या भुकेल्या मुलांसाठी अन्न चोरलं. ठीक आहे, कायदा त्याला सरळ गुन्हेगार ठरवेल. पण एक समाजशास्त्रज्ञ काय विचारेल माहितीये? तो विचारेल, तो आणि त्याची मुलं मुळात भुकेली का होती? पहिलं, सामाजिक दृष्टिकोन थेट गुन्ह्याच्या मूळ कारणांवर आणि सामाजिक परिस्थितीवर लक्ष केंद्रित करतो. समाजशास्त्रीय व्याख्येनुसार गुन्हा म्हणजे अशी कोणतीही समाजविघातक कृती जी समाजाला नुकसान पोचवते आणि सामाजिक नियमांचा उल्लंघन करते. एडविन सदरलँड आणि थॉर्स्टन सेलिन यांसारख्या मोठ्या विचारवंतांनी ही संकल्पना मांडली. नेटच्या परीक्षेसाठी ही नावं खूप महत्त्वाची आहेत, त्यामुळे ती लक्षात ठेवा. हा दृष्टिकोन गुन्हेगारीची सामाजिक आणि आर्थिक कारणं शोधतो. याचा उद्देश केवळ शिक्षा देणं नाही, तर गुन्हेगारीला प्रतिबंध करणं आणि गुन्हेगारांचं पुनर्वसन करणं आहे. म्हणजे बघा, भुकेमुळे चोरी करणाऱ्याला फक्त शिक्षा देण्याऐवजी गरिबी आणि असमानता यांसारख्या सामाजिक जखमांवर तो लक्ष केंद्रित करतो. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या दोन्ही दृष्टिकोनांना समोरासमोर ठेवून त्यांची थेट तुलना करूया.
तुमच्या परीक्षेतल्या विश्लेषणात्मक प्रश्नांसाठी हा भाग खूप महत्वाचा आहे, कारण यामुळे दोन्ही दृष्टिकोनांमधला फरक अगदी स्पष्टपणे समजेल. या तक्त्यावरून दोन्ही दृष्टिकोन किती वेगळे आहेत हे लगेच कळतं. ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच उद्देश या रकान्यात बघा. कायदेशीर दृष्टिकोनाचा उद्देश काय आहे? शिक्षा आणि सुव्यवस्था. तर सामाजिक दृष्टिकोनाचा उद्देश काय आहे? प्रतिबंध आणि पुनर्वसन. त्याचप्रमाणे कायदेशीर दृष्टिकोनाचा फोकस फक्त त्या कृतीवर असतो, तर सामाजिक दृष्टिकोन त्यामागची सामाजिक कारणं शोधतो. हाच या दोन्हींमधला मूळ फरक आहे. पण आता तुम्ही म्हणाल की ही सगळी तर थिअरी झाली या. आपल्या भारतीय कायद्यात या सामाजिक दृष्टिकोनाला काही महत्त्व आहे का, की हा फक्त पुस्तकातच राहतो? चला पाहूया. खरं तर आजच्या आधुनिक न्यायप्रणालीमध्ये हे दोन्ही दृष्टिकोन आवश्यक आहेत. ते एकमेकांना वगळत नाहीत. उलट ते एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायदेशीर व्याख्या तर गरजेची आहेच, पण न्यायपूर्ण आणि प्रभावी कायदे बनवण्यासाठी सामाजिक दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि याचा पुरावा आपल्याला आपल्या कायद्यांमध्येच मिळतो. भारतातला बालन्याय कायदा म्हणजे ज्युव्हनाईल जस्टिस ॲक्ट हे या सामाजिक दृष्टिकोनाचं उत्तम उदाहरण आहे. हा कायदा लहान मुलांनी केलेल्या गुन्ह्यांकडे शिक्षेच्या नाही, तर सुधारणेच्या आणि पुनर्वसनाच्या नजरेने पाहतो. तसंच प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्टसुद्धा गुन्हेगाराला थेट तुरुंगात न पाठवता समाजात राहून सुधारण्याची संधी देतो. चला, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याची एकदा झटपट उजळणी करूया. परीक्षेच्या आधी रिव्हिजनसाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा हे मुद्दे लिहून काढा. खूप उपयोगी पडतील. तर काय लक्षात ठेवायचंय? पहिलं म्हणजे कायदेशीर व्याख्या म्हणजे राज्याच्या विरोधातली कृती. याचे प्रवर्तक कोण? ब्लॅकस्टोन आणि ऑस्टिन. दुसरं सामाजिक व्याख्या म्हणजे समाजाला हानी पोचवणारी कृती, जी मूळ कारणांवर लक्ष देते. याचे प्रवर्तक कोण? सदरलँड आणि सेलेन. तिसरा मुद्दा गुन्हा हा काळानुसार, सतीप्रथा आणि जागेनुसार जुगार बदलतो. आणि चौथा भारतीय संदर्भात सामाजिक दृष्टिकोनाने बालन्याय कायद्यासारख्या आधुनिक कायद्यांना आकार दिला आहे. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न, जर गुन्हा ही कायद्या इतकीच एक सामाजिक संकल्पना असेल तर ती ठरवण्याचा अंतिम अधिकार कोणाकडे असायला हवा? कायदे बनवणाऱ्यांकडे की स्वतः समाजाकडे? यावर नक्की विचार करा. कायद्याच्या अशाच सोप्या आणि सखोल विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.